आज तुमची सभा होती, काय झालं? आज सभा होती, परंतु अधिकारी वेळेवर उपस्थित न झाल्यामुळे ती तहकूब करण्यात आली. म्हणजे का असं का होतं असं, म्हणजे अधिकारी ऐकत नाही, काय होतं? तुम्ही मग काय सांगितलं त्यांना, अधिकाऱ्यांना फोन केला? टायमिंग दिला होता 3चा टायमिंग होता, परंतु 3 वाजता उपस्थित न झाल्यामुळं खूप वेळ झाला. सर्व सदस्यांनी वाट पाहिली, परंतु तहकूब झाल्यानंतर अधिकारी उपस्थित झाले, पण तोपर्यंत आमची सभा तहकूब झालेली होती. तुम्ही यानंतर काय कारवाई? आम्ही निषेध व्यक्त केला आणि सभा तहकूब केली. काय सांगाल भाऊ, आज सभा तहकूब झाली? 3चा टाईम दिला होता. 3 वाजून गेले तरी 3 झाले, 3:30 झाले, 4 3, 3:30, 4 वाजले. आम्ही सदस्य सर्व होतो. एवढे गंभीर प्रश्न असताना शहरामध्ये पुष्कळ गंभीर प्रश्न आहे खेळाडूंच्या बाबतीत, आणि आम्ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही तिथं आम्ही आमचे हे महत्त्वाचं काम समजतो आहे. वेळ फार व्हायला गेलेला आहे आत्तापर्यंतचा. तर अधिकाऱ्यांना तिथे मला वाटतं 2च अधिकारी होते, 2च अधिकारी, एकूण 15 अधिकारी पर्यवेक्षक होते. 2च होते. तर हे जर असं चालत असेल तर हे एवढं अवघड आहे, तर आम्ही आमचे पदाचे राजीनामे बी देऊ. जर प्रशासकांना 1% बी काळजी नाही आहे, 1% बी. आज आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये खेळाच्या बाबतीत जर बघितलं तरी आत्ता मी एक संस्थेचे लेटर घेऊन आलो धनुर्विद्याचं. तर तिथं नॅशनल लेवलच्या पोरी विद्या शिकायचं त्यांचं प्रशिक्षण चालू आहे तिथे. आणि तिथं मेन मुद्दा काय, तिथं टॉयलेटचा बाथरूमचा तिथं मुद्दा फार मोठं आहे, तिथं अवेलेबल नाही. आणि मला ते एक दिवस मी वाला न घालवता मला तिथं अवेलेबल करून घ्यायचं होतं. पण एवढे गंभीर विषय असताना हे अधिकारी आले ना, अत्यंत त्या गोष्टीचा आम्ही सगळ्या सदस्यांनी निषेध व्यक्त केला. याच्यापुढे यांचं खपून घेणार नाही. आमचे अध्यक्ष सगळे सदस्यांनी या गोष्टीवर चर्चा करून तहकूब करून टाकली. आज या ठिकाणी 3 वाजता सभा होती आमच्या क्रीडा समितीची, आणि म्हणजे संतापजनक होते सगळी परिस्थिती. तसं बघायला गेलं तर आम्ही सर्व सदस्य वेळेत उपस्थित होतो, आणि कुठल्या मानसिकतेत अजून प्रशासन आहे काय म्हणजे त्याचा ठाव लागत नाही. एवढी संतापजनक परिस्थिती आहे की सगळे सभासद, आता सगळ्यांना आम्ही जनतेतून आलेलो आहे तसं बघायला गेलं तर. आम्हाला एक कामं आहेत, लग्न सराई चालू आहे, सगळं असताना आम्ही शहराचं हित हे प्रायोरिटीवर ठेवून आम्ही वेळेत सगळेजण उपस्थित आहोत. आणि असं असताना जर ह्या चुकीच्या मानसिकतेत असतील सगळेजण तर ते खपून घेणार नाही, आणि कुठंतरी त्याला चपराक बसली पाहिजे. आता कवर म्हणजे 4 वर्ष होतं प्रशासन काळ, कवर आता ह्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे आणि लोकहित जोपासलं पाहिजे. कुठंतरी ते मार्गी लागलं पाहिजे. आणि आमचा तीव्र निषेध होता आज, म्हणजे खूप संतापजनक परिस्थिती होती. म्हणजे एवढी चिडचिड झाली ना आमची. आम्ही सगळेजण आता लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही प्रत्येकजण जवळपास 70,000 जनतेतून निवडून आलेलो आहे, आणि ह्यांना अजिबात गांभीर्य नाही अशी परिस्थिती आपण बघतोय आज शहरामध्ये. पण योगेश भाऊंनी सांगितले की तिथं महिलांसाठी टॉयलेटचा प्रश्न आहे, म्हणजे गंभीर प्रश्न आहे सगळे. तुम्ही यानंतरच्या काळात काय करणार जर त्यांनी असेच त्यांचं वागणं राहिलं तर? प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल. जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने बेतालपणे वागत आहेत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. त्यांना वेळ आली तर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल. जे काय आयुक्त निर्णय घेतील त्या पद्धतीने त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.